वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी भावड्या तुला माझी शपथ आहे, खरं बोला. काल रात्री तो आपल्या घराखाली कोणत्याच मुलीशी बोलत नव्हता म्हणून. बोललो मी, पण तिला पत्ता सांगित होतो. आता काय कोणाला पत्ता पण सांगू नये का? नाही नाही मुन्ने, तुझं काही चूक नाही. आपण काय आपल्या मुन्न्याला ओळखत नाही का? साध्या फोटोतल्या पोरींकडे नजरवरती करून पाहत नाही तो. काही बघत राहते का ग तू? तुमच्या पोरीचं लग्नानंतर PhDचं शिक्षण करायचं पक्क आहे का? आमच्या जुन्नर पासून तुमचं नगर 1.5 तासाच्या अंतरावर, आणि तुमच्या पोरीचा क्लास बी इथं नगर मध्येच आहे. म्हणून मी काय म्हणते, जरा शिक्षणाचं थोडं बाजूलाच राहून द्या. ओ वहिनी, त्या आज्ञा बालकांचं राहू द्या. त्या तुमच्या सुज्ञ बालिकेला ताब्यात घ्या, शाळा सुटली तिची. द्याच्या आधी याला काही अर्थ आहे का? अगं पण कुठं कधी कसं वागावं हे कळलं पाहिजे ना घरच्यांना. म्हणजे आज बँकेतून थोडं लवकर तर तुमच्याबद्दल बोलते का मी भाऊजी? तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी. ते आले होते. ते आता हे ते कोण आणि तू एवढी तनतन कशा पाय करायला लागली? तनतन करायला लागले मी? तनतन करतेय? हा, तुम्ही सांगा मी तनतन करतेय का? तुम्हीच नेहमी मलाच बोला, नेहमी मला बोला. तू एक काम कर, बस बर शांत जरा. ए अगं दीपा वहिनी पण आली, तिचं पण छान. मान नकोय चहा वगैरे. घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. रेवडीला घ्यायला आले. रेवडी कुठे? अगं असेल इथंच गल्लीत कुठंतरी खेळत असेल. आणि काय ग, नाही म्हणजे आज फेटा. हा हा, तुझा अंगणवाडीचा कार्यक्रम होता ना आज? हा. कसा झाला कार्यक्रम? छान. छान. बट्ट्यामुळे झाला कार्यक्रमाचा. बोंगा वाजला मोठा. आता राजकारण म्हणलं का हे व्हायचंच का? विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आले होते काय? विरोधी पक्ष नाही भाऊजी, आपल्याच घरचे. स्वयंभू युवराज हरीश निकम या आले होते तिकडे. हरीश? आणि तो कशाला आला कडमडल तिथं? मला काय माहिती कशाला कडमडले होते. आपण आले तर आले, 4 चौघाट्यावर उडून गेले माझी. काय बोलले हो हरीश भाऊजी? अहो वहिनी, काय झालं होतं सांगते तुम्हाला. काय? की आज अंगणवाडीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता बरं का. हा. 4 दिवसापासून मी ना माझं भाषणाशी पाठ करत होते. जगाच पाठ केलं होतं मी. हो का? आपल्या मुन्नानी ना एक कविता पण लिहून दिली होती मला. अगं बाया, हा मुन्नेनी? हा, म्हणलं छान भाषण करेन, आमदार खुश होतील आणि मग मला तिकीट मिळेल. हा मग कसं काय आणि कसं काय. अहो, काय झालं. हा. आज रेवाला मी काय आणू शकणार नव्हते, सभा होती ना. हा. तर मी यांना म्हणलं की रेवाला घेऊन या. आज कोर्टाची तारीख. यांनी परस्पर हरीश भाऊजीने सांगितलं आणि मग ते आले घे डुक 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 करत. आणि म्हणतात कसे, वहिनी लोकांच्या बालकाचं कल्याण नंतर करा, आधी आपल्या बालकाचं करा. असं बोलले हरीश भाऊजी? मग काय सांगू राहिले मी.
असं बोलतं का कोणी भर जमेतो वहिनी? हा? जाऊ द्या. हरी भाऊजी कसे आहेत माहितीये ना तुम्हाला? अहो त्यांचा स्वभावच पडला असा. म्हणून काय वाटेल ते बोलायचं होय? हा? अपमान करत सुटायचा. तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे भाऊजी त्यांना. हा? हा बघ, तुम्ही कनी आरामशीर बिस्किट खाऊन घ्या. हा? आपले हरीश भाऊजी आहे ना बोलायला जरा फटकळे, हा? पण त्यांचा घरामध्ये सगळ्यांवर लई जीव आहे पा. हा? आणि रेवावर तो लईच जीव आहे. असले शाळेत घ्यायला यायचं होतं ना, त्याने त्याची ती गाडी ती बुलेट अशी चकाचक धुतली आणि मग आले तिला घ्यायला. लई माया करतात तिच्यावरती. मम्मी त्या बा आली पा. काय मला हरीश काकाने काय घेऊन दिलं? चॉकलेट. आणि शाळा सुटल्यावर आम्ही ना आईसगोळा पण काढला. आणि नंतर ना अशी लांब चक्कर मारली ना त्यांच्या बुलेटवर एकदम मुंगाट. हाय का? आली मोठी हरीश काकाची लाडकी. हरीश काका कुठे? वरती आहे. कुठे? शिडीच काढून घेतली. शिडी काढून घेतली. हरीश हरीश काका म्हणला तुझा पटकन खाली तुझा मम्मीचा भोंगा चोरून शिडीच काढून घेतली. एक दिन अशी ठेवून. हा? पाहिलं ना काय शिकू लागले पोरीला हरीश भाऊजी? ते काय नाही भाऊजी, मी ह्यांना जे सांगितलं होतं ना तेच तुम्हाला सांगते. हरीश भाऊजींचं वागणं मला काही पटत नाही. हा? अहो घरचे घरी ठीक आहे, चार चौघात असं वागतात होय? हा? विरोधी पक्षावानी मला पाडायला निघाले ते तर. रडू नको तू, मी बोलतो हरीशशी. हे बघ तू म्हणते ते खरं आहे सगळं. हरीशचं थोडं चुकलंच. थोडं तिकीट गेलं ना माझं. हा? गेलं की तिकीट माझं. रडू नका तुम्ही. हे बघा चला चहा थंडगार होऊन जाईल. चहा घ्या, तुमची शुगर वाढत नाही ते. चला पटकन. हा? खायला काही बिस्किट ठेवलेत ना. चला या. बरं आला भाऊजी, तुम्ही मुन्याच्या लग्नाचं पाहू लागले. नाहीतर या हरीश भाऊजींसारखा अशी कावारा झाला असता त्याचा. हा? माझ्या अनुभवातनं शिका. आता मुलगी बघायला जाल ना तेव्हा या हरीश भाऊजींना घेऊन जाऊ नका तिकडं, नाही तर पाहुण्यांसमोर अपमान करायचे. वय वय. नाही म्हणजे नाही 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 नेणार नाही. राग आलाय मला, खूप राग आलाय. ओ मधुबाई, अरे हळू 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 जरा मला जरा सावकाश. कोण? हा बोल 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 बोल. मी चारू माधवनी कमची बाई. अगं ओळखतो मी तुला, एवढी ओळख सांगायची गरज नाही. काय म्हणतोय तुझं ब्युटी पार्लर? आणि प्रकाश काय म्हणतोय? सगळं मस्त चाललंय. काय पाया काय पडतीस ग? भगवी कपनी घातली का मी? आणि काय ग माधव काय म्हणतोय ग? बरेच दिवस झाले भेटला नाही, आठवण काढली म्हणून सांग. दादा मस्त आहे. ते घरात लग्नाची गडबड आहे ना आमच्या. कुणाच्या? माझ्या भाच्याचा मुन्याचं. पराग कॉलेजात प्रोफेसर आहे ना, जिओग्राफी शिकवतो तिथं. परवा भेटले होते त्याचे प्रिन्सिपल गजानन सानप. काय म्हणले? कौतुक करत होते. आमचा मुन्या आहेच गुणाचा. दादावरच गेला एकदम. कुणाच्या हात देत नाही, मत देत नाही. नाकासमोर चालायचं, नाकासमोर बोलायचं. काही टेन्शन नाही. निकम गुरुजींचा पण तू आहे, कर्तृत्वान असणारच. हो हो. आता प्रत्यक्ष बघाच ना तुम्ही. आता आणायचे फोटो होतेच बॅगेमध्ये. बघा फोटो बघा. एकदम हिरो सारखा दिसतो. राजबिंडा एकदम. भाई कुणी चांगली बरी पोरगी असेल तर बघा ना मुन्यासाठी. हा? आपली काही अपेक्षा नाही, फक्त शिकलेली पाहिजे. कसा प्राध्यापक आहे ना पोरगा. आडाणी करून कसं चालेल? बरोबर आहे तुझा. आमचा दादा काही तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. हा? तुमच्या पुढे जाणार नाही. तर बघा असं नाही एखादी चांगली पोरगी तर. पाहणार, नक्की पाहणार. ए पपे, माझ्या अंगावर उडतं पाणी. इकडे टाक ना नीट. ए पपे, पाणी वाया घालवू नको ना. हा? दुष्काळी भागात राहतो आपण. काट कसं करायची काय सवय नाही काय विचारतील सासरची लोक. धुतच नाही ना, मी कायला धुऊ याची गाडी. पपे,
पण तू आता ह्याची सवय करून घ्या. तू काही केलं ना तरी अगं सासरचे काय म्हणतील हे तेवढं तुझ्या मागे लागणार आहे बघ आता लग्न होईस तर. दादा मला टेन्शन आलंय. कायच हे टुमण्याचं? नाही रे त्याचं नाही. मग काल ते मुलाकडचे आलते ना, हा. ते काय म्हणले का हिचं शिक्षण जरा बाजूला ठेवलं तर बरं होईल, कायला शिकवता हिला एवढं. तर त्यावर आपल्या घरातले काहीच बोलले नाही, नुसते टकामका एकमेकांकडे बघत होते. मला त्याचं टेन्शन आलंय. म्हणजे जर का उद्या त्यांनी मला पसंत केली तर मग तर झालंच. हा ना, मला ना काल आश्चर्यच वाटलं त्या बबन शेठच्या बोलण्याचं जरा. हा ना. हा, पहिले तर तू सौत लिहिलं काकाल म्हणे की शिक्षणासाठी आमची काही ना नाही म्हणून, आणि नंतर त्याची बायको त्याच्या कानात काहीतरी बोलली आणि पलटला नाही उघडी छायला. दादा हा. मी एवढ्या मेहनतीने एवढं शिकले रे, मला नाही लग्नानंतर शिक्षण बंद करायचं. तू बोल ना आपणला एकदा प्लीज. एकदम येडी झाली काय? अगं हे स्थळ पसंत असतेत म्हणून त्यांना बघायला बोलवते. आता नाही आपण नकार कळवू शकत, आणि आता जर नकार कळवला ना तर आप्पा तोंडावर पडते. त्यात मुलीकडच्यांनी नकार दिला म्हणून अख्ख्या समाजात बोंब बोंब मायायला. मग आता तू नको एवढं पसंतीचं टेन्शन घेऊ. हं? तू काय हिरोईन नाही लागून गेली. अयो ए पापे, एवढं नको टेन्शन घेऊ. आत्ताशी तोंडी बोला चाली झाली, फायनल व्हायचंय ना अजून. हे बघ, अजूनपर्यंत आप्पांनी ना तिकडं होकार कळवलाय ना तिकडून इकडं होकार आलाय. हा, आपण आजच होकार कळवला तर त्यांचाच मला होकार आला तर म्हणजे माझं शिक्षण, माझी PhD सगळं बंद. काय होऊ शकतं, दोन्हीपैकी काही होऊ शकतं. पण पप्पे तू काळजी करू नको. हा, मी तुझा PhDचा विषय बाजूला पडू देणार नाही. हा, छायाला बोललो मी. हा, तर छाया काय म्हणती, शिक्षण शिक्षण करत बसाल उद्या हातचे पोरं निघून जातील. लढ अगं, एक गेला तर दुसरा येईल. आपल्या पप्पीसाठी पोरांची रांग लागल उद्या. हा, मग नियम आहे का? नियम आहे पहिल्याच पोराला होकार दिला पाहिजे म्हणून. मला 10 पोरी नकार दिला होता. काका, हे सगळं तू बोललास काकूला? हो, म्हणजे आणि तूही बोललं पाहिजे. अरे आपली पप्पी एवढी तिकटीने शिकून राहिली, आपण सगळ्यांनी तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हा नाही, बरोबर आहे. नाही, मी बोलणारच आहे. पण काका एक काम कर ना, आता तू हे जे सगळं बोलला ना ते एकदा आपणशी पण बोलून घ्या. हा, बोललाच येऊ. बोलेलच तू. काका काका तू बोल. हा, हॅलो. हॅलो. हॅलो, कोण? पर्या आहे का? तुम्ही कोण बोलताय? मी अनुष्का बोलतेय. पर्या आहे का? हॅलो. एक मिनिट, एकच मिनिट. हा, हॅलो. पळतंय का कोणी? हॅलो. आत्या आत्या आत्या, ग हळू ना. ऍब्रो बिचकली असते ना त्याची. बिचकली आहेत का?
नाही ग काही नाही, ओके ओके. काय ओके तुला नव्हतं म्हणलं का भावड्याला मुलींचे फोन येतात म्हणून? हा फोन आलाय. हॅलो, 1 मिनिट. हा देते. हॅलो पर्या. हॅलो, कोण बोलता? मी अनुष्का बोलतेय. तुम्ही कोण बोलताय? अनुष्का, काही काम होतं का? मी परागची आत्या बोलते. पराग जस्ट बाहेर गेलाय. काय अर्जंट मध्ये होतं का काम? हा म्हणजे नाही, ऍक्च्युली काही असं अर्जंट काम नव्हतं. सहजच फोन केला होता. ओके, मी नंतर कॉल करते. इट्स ओके. हा ओके, चालेल चालेल. बाय. खरंच पोरीचा होता ग? म्हंटले होते ना मी. मुन्या कुठे? घरी ये. चल पटकन चल. चल नको. काय शोधतोय मुन्या? काय नाही ग, ते मोबाईल चार्जिंग लावला होता, दिसून नाही राहिला. असेल ना, इथंच कुठं असेल. नीट शोध. दिसून नाही राहिला ना. महत्वाचा फोन येणार होता का तुला? फोन नाही. नाही नाही, कुठल्या सरांचा, मित्राचा, मैत्रिणीचा? मैत्रीण काय बोलू राहिली आता? मला कुठं मैत्रिणी? आता काय माहिती बाई. मगाशी एक फोन आलता तुझ्या फोनवर. पोरीचा फोन माझ्या फोनवर? कस्टमर केअर असेल. इतके फोन परेशान झालो आहे मी फोनमुळे. कस्टमर केअर वाली नव्हती, परागशी बोलायचे म्हणत होती. हो का? बोल ना आता, बोल. आपली गल्लीच एवढी लहान आहे की शेजारच्यांचे फोन पण आपल्यालाच येतात ना. पत्ता विचारायला फोन केलता का तिने? काय नाव म्हणली पोरीचं? काय म्हणली का सोनी? अनुष्का. अनुष्का कोण आहे? अनुष्का. काय काय गैरसमज होते. अनुष्का मॅडम, अनुष्का मॅडम आमच्या कॉलेजमध्ये काय? अकाउंटंट आहे, अकाउंटंट. त्याचं काय झालं, मी तिला हे पगार पत्रक मागितलं होतं, तर त्यासाठी तिचा फोन आला असेल. अकाउंटंट? अकाउंटंट पर्या म्हणती का? पर्या म्हटली ती? बरोबर आहे, पर्याच म्हणते ती. सगळ्यांना अरे तुरे करते ती. ते आपले धनके सर नाही का, धनके सर, त्यांना धनक्या म्हणती. सगळ्यांना अरे तुरे करते. सवयच आहे तिला. हा, मोठी आहे ना ती अनुष्का. अनुष्का मॅडम मोठ्या आहेत त्या. मुन्या, खरं बोलतो ना तू? नाही बाबा, तसं काही असेल तर आत्ताच सांग. मी त्या मधुबाईंना बोलून ठेवलंय तुझ्यासाठी स्थळ शोधा म्हणून. मला तोंडावर नको पाडू बाबा मुन्या. काय ते जे असेल ते खरं खरं सांग, मला लय टेन्शन आलंय. आत्या, आत्या तू मला ओळखत नाही का? तुम्हाला आजपर्यंत कुठल्याही पुरीशी बोलताना पाहिलंय का? नाही ना? मग
आता तुम्हाला त्या दिवशी ब्युटी पार्लरला घेऊन गेली, मी तुला काही विचारलं की आत्या माझा फेशियल का करते? तू केला, मी करू दिला ना, मी काही बोललो? अगं माझा विश्वास आहे तुझ्यावर. त्या ब्युटी पार्लर मध्ये माझी हालत काय झाली होती तू पाहिलं ना. मग ते बायका, अगं खरंच बाहेर काहीच नाहीये माझं, काहीच नाहीये. आणि जरी समजा असतं तरी तुला सांगितलं नसतं का आत्या? सांगशील ग माय, सांगशील. मग तुझा विश्वास नाही माझ्यावर? नाही. ठीक आहे. विश्वास नाही ना, ठीक. उद्या कुठल्याही पुरुषी माझं लग्न करून द्या, माझं काहीच म्हणणं नाही. मुन्या, अरे विश्वास आहे माझा तुझ्यावर, शपथ. सॉरी ना, सॉरी चुकलं माझं. अरे सॉरी. हा हे फोन घे तुझा. हा चुकलं माझं. काही बोलते का ग तू, वेडी कुठली?